We are studying 2.6 World Heritage. So let's continue the second video, the World Heritage Committee. So in this particular second part, we are going to discuss some more aspects of World Heritage site, World Heritage Committee or World Heritage Organization. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO's World Heritage Site. So what that particular committee actually does, that committee is responsible for establishing which site will be listed as UNESCO's World Heritage Site. म्हणजे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कोणत्या जागांचा समावेश केला जावा ही ती कमिटी ठरवते. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. आता या ज्या परिषद आहे, ही जी परिषद आहे हिची वर्षातून एकदा मीटिंग होते, एकदा यांची कॉन्फरन्स होते, वर्षातून एकदा हे भेटतात, मीटिंग होते यांची. आणि यामध्ये जे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ऑल द रिप्रेझेंटेटिव्ह आर ॲक्च्युली बिलॉंग टू 21 स्टेट पार्टीज विच आर इलेक्टेड फॉर 6-year टर्म्स बाय द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स जनरल असेंब्ली. वर्ल्ड हेरिटेजची जी जनरल असेंब्ली आहे ती 6 वर्षासाठी 21 वेगवेगळ्या स्टेट्समधून यांना निवडते. द स्टेट पार्टीज आर देन रिस्पॉन्सिबल फॉर आयडेंटिफाईंग अँड नॉमिनेटिंग द न्यू साईट्स. मग ते काय करतात, दे जस्ट फाइंड आउट, आयडेंटिफाय करतात, नॉमिनेट करतात, ओके, द न्यू साईट्स विदिन देअर टेरिटरी. आपापल्या टेरिटरीमधल्या साईट्सना ते नॉमिनेट करतात की हिला बा आपण वर्ल्ड हेरिटेज साईट्स म्हणू शकतो, ओके. अँड देन इट इज कन्सिडर फॉर इन्क्लुजन द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. ज्यानंतर मग त्यांना काय केलं जातं, वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये समाविष्ट केलं जातं, त्यापैकी जी योग्य असेल ती. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. आता एखाद्या पर्टिक्युलर जागेला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जागा मिळाली पाहिजे, त्या लिस्टमध्ये जागा मिळाली पाहिजे, यासाठी कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये असणं आवश्यक आहे. सो लेट स्टार्ट. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट, फॉर दॅट देर आर 5 steps टू बिकम अ वर्ल्ड हेरिटेज साईट. 5 स्टेप्स आहेत. विच आर दे? The first of which is for a country or state party to take an inventory. पहिलं तर एखाद्या देशाला किंवा एखाद्या स्टेटला एक इन्व्हेंटरी घ्यावी लागते. व्हॉट इज इन्व्हेंटरी? इन्व्हेंटरी इज ॲक्च्युली अ डिटेल लिस्ट. सो फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट दे शुड हॅव अ डिटेल लिस्ट ऑफ इट्स अ सिग्निफिकंट कल्चरल अँड नॅचरल साईट्स. ती साईट कल्चरली आणि नॅचरली किती इम्पॉर्टंट आहे याची एक लिस्ट बनवावी लागते. अँड वाय इट इज इम्पॉर्टंट? द रिझन शुड बी देअर. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट. आणि या लिस्टला ते म्हणतात टेंटेटिव्ह लिस्ट, ज्यामध्ये त्या साईट्सबद्दल, त्या साईट्सचे प्लस पॉईंट लिहिलेले असतात. म्हणजे का बरं ही साईट निवडली पाहिजे याचे कारणं लिहिलेले असतात. अँड इट्स इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस द नॉमिनेटेड साईट वॉज फर्स्ट इन्क्लुडेड इन द टेंटेटिव्ह लिस्ट. जोपर्यंत टेंटेटिव्ह लिस्टमध्ये त्या साईटचं नाव येत नाही तोपर्यंत तिला वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये कन्सिडरच केलं जात नाही. And because of that reason, the first and very important thing is that the World Heritage Sites, means that site should be included in the tentative list. Next one is, the countries are then able to select sites from their tentative list to be included on a nomination file, and then those sites included in nomination file. मग त्यांचं नामांकन केलं जातं फाईल्स, त्या नामांकन फाईलमध्ये त्यांना इन्क्लूड केलं जातं, त्यांना समाविष्ट केलं जातं. द थर्ड स्टेप इज टू रिव्ह्यू द नॉमिनेशन फाईल बाय 2 ॲडवायझरी बॉडी. 2 लोकांची ॲडवायझरी बॉडी असते जी काय करते, त्या नॉमिनेशन केलेल्या साईटला पुन्हा चेक करते, ओके. कन्सिस्टिंग ऑफ इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साईट्स अँड द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन. आणि मग त्यांना ते जी 2 ॲडवायझरी बॉडी आहे, कोणकोणत्या 2 ॲडवायझरी बॉडी आहे? पहिली तर आहे द इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट अँड साईट, अँड सेकंड वन इज द वर्ल्ड कन्झर्वेशन युनियन, हू देन मेक द रिकमेंडेशन. आणि मग ते रिकमेंडेशन करतात की बा ही साईट इन्क्लूड करा, ही करू नका, टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. ते नंतर मग त्याचं रिकमेंडेशन करतात, सुचवतात, ओके, सजेस्ट करतात की दॅट दिस शुड बी इन्क्लुडेड अँड दिस शुड नॉट बी इन्क्लुडेड, ओके. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी मीट्स वन्स इयर. वर्ल्ड हेरिटेज कमिटीची मीटिंग वर्षातून एकदा होते. टू रिव्ह्यू दीज रेकमेंडेशन, या रेकमेंडेशनना ते पुन्हा त्याचं पुनर्मूल्यांकन करतात, रिव्ह्यू करतात, ओके, दीज रिकमेंडेशन्स अँड डिसाईड विच साईट विल बी ॲडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट. आणि नंतर ठरवतात की याला आपण वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये घ्यायचं की नाही घ्यायचं, ओके. नॉमिनेटेड वर्ल्ड हेरिटेज साईट इज डिटरमाइंड वेदर or not a nominated site meets least one of the 10 selection criteria. So the final step is becoming a World Heritage Site is determining whether or not nominated site meets at least one of the 10 selection criteria. So there are 10
selection criteria. So if it is not up to the mark, that site is not up to the mark, or that site is not fulfilling that criteria, then it is not nominated. If the site meets these criteria, पण समजा ती साईट पूर्ण करते त्या क्रायटेरियाला, मीट्स म्हणजे पूर्ण करते, क्रायटेरिया म्हणजे काय, फिक्स्ड बेसिक टू जज, म्हणजे ठरवलेले मापदंड, त्यांना जर ती पूर्ण करते then it is included. It can then be inscribed to print or to write down or engraved on the World Heritage List. त्यानंतर मग ती बिंबवली जाते, नोंदवली जाते वर्ल्ड हेरिटेज साईटच्या लिस्टमध्ये. समजा क्रायटेरिया पूर्ण केला लिस्टमधला त्या साईटने, तर मग ती वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येऊन गेली. वन्स अ साईट गोज थ्रू दिस प्रोसेस अँड चोजन, इट रिमेन्स द प्रॉपर्टी ऑफ कंट्री. एकदा ती त्यात इन्क्लूड झाली की मग ती त्या देशाची प्रॉपर्टी होते. ऑन हुज टेरिटरी इट साईट, ज्या देशाची ती साईट आहे, फॉर एक्झाम्पल ती साईट जर भारतात असेल तर मग ती भारताची त्या भागाची प्रॉपर्टी झाली. ओके, बट ऑल्सो बिकम्स कन्सिडर विदिन द इंटरनॅशनल कम्युनिटी. पण ती त्या इंटरनॅशनल कम्युनिटीचा सुद्धा एक भाग म्हणून जाते, जिने तिला परमिशन दिली आहे. मीन्स त्या एरियातल्या त्या लोकांना, जसं लोणार सरोवर आहे महाराष्ट्रातलं, ओके, तर लोणार सरोवर हे सुद्धा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं. तर त्याचं मेंटेनन्स करणं हे तिथल्या लोकांचं, त्या पर्टिक्युलर भागातल्या लोकांचं एक कमिटी जी आहे ती त्याला मेंटेन करते. सो इट इज देअर रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन दॅट. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स आपण बघू आता. ॲज ऑफ 2009 देअर आर 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स. 890 वर्ल्ड हेरिटेज साईट्स आहे 2009पर्यंत जर आपण बोललो तर. दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज, 148 देशामध्ये आहे. 689 ऑफ दीज साईट्स आर कल्चरल, इन्क्लूड्स प्लेसेस लाईक सिडनीज ओपेरा हाऊस, सिडनीचं ओपेरा हाऊस आहे जे ऑस्ट्रेलियामध्ये आहे. अँड द हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना इन ऑस्ट्रिया. 176 आर नॅचरल अँड फीचर ॲज लोकेशन्स ऑफ द US येलोस्टोन, ग्रँड कॅनन नॅशनल पार्क त्याच्यामध्ये एक इन्क्लूड होतं. नंतर 25 ऑफ द वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर कन्सिडर मिक्स्ड, दॅट इज नॅचरल अँड कल्चरल. फॉर एक्झाम्पल पेरूचं माचू पिचू इज वन ऑफ दोज. इटली हॅज हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट, जगातले सगळ्यात जास्त वर्ल्ड हेरिटेज साईट एकट्या इटलीमध्ये आहे. अँड देर आर 44 साईट्स, 44 साईट्स एकट्या इटलीमध्ये आहे. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल, 1 मिक्स्ड. भारतामध्ये एकूण 36 वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, 28 कल्चरल आहेत, 7 नॅचरल आहे आणि एक मिक्स आहे ज्याच्यात कल्चरल आणि नॅचरल दोघांची आहे क्वालिटी. वर्ल्ड हेरिटेज साईट्स. ओके, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी हॅज डिवायडेड द वर्ल्ड कंट्रीज इंटू 5 जिओग्राफिकल झोन. वर्ल्ड हेरिटेज साईटने देशांना वेगवेगळ्या 5 झोनमध्ये डिवाईड केला आहे. आफ्रिका, अरब स्टेट, एशिया पॅसिफिक इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया अँड ओशियाना, 4 युरोप अँड नॉर्थ अमेरिका, अँड लास्ट वन इज लॅटिन अमेरिका अँड द कॅरेबियन. कॅरेबियन म्हणजे वेस्ट इंडिजकडला भाग. ठीक आहे. World heritage sites in danger. So some world heritage sites are also in danger. Like many natural and historical cultural sites around the world, many world heritage sites are in the danger of being destroyed or lost due to the war. खूप धोका आहे त्यांना, किंवा युद्धामुळे त्या पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. पोचिंग, चोरी करून घेऊन जाणे, काही गोष्टी चोरी केल्या जातात त्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या. नॅचरल डिझास्टर, एखादं नैसर्गिक आपत्ती आली, फॉर एक्झाम्पल अर्थक्वेक, अनकंट्रोल अर्बनायझेशन, वाढतं शहरीकरण, हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, खूप जास्त टुरिस्ट येणं, अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर जस्ट सच ॲज एअर पोल्युशन, ॲसिड रेन. जसं ॲसिड रेन आणि एअर पोल्युशनचा प्रॉब्लेम आपल्याकडे असणार आहे का वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे ताजमहलवर झाला होता. ओके, वर्ल्ड हेरिटेज साईट्स दॅट आर इन डेंजर आर इन्स्क्राईब्ड ऑन द सेपरेट लिस्ट. मग ज्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स धोक्यात आहे त्यांची एक वेगळी लिस्ट बनवली जाते. ओके, लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स इन डेंजर विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी टू अलोकेट मीन्स असाइन, देणे, प्रदान करणे, रिसोर्सेस, त्यांना मग त्याच्याबद्दल काही फंडिंग केली जाते वर्ल्ड हेरिटेज साईटकडनं, जेणेकरून त्या साईटचं मेंटेनन्स आणखी वाढवता येईल. इन ॲडिशन डिफरंट प्लान्स आर पुट इन टू द प्लेस टू प्रोटेक्ट अँड टू रिस्टोर द साईट्स. आणि वेगवेगळे प्लान बनवले जातात जेणेकरून त्या वर्ल्ड हेरिटेज साईट्स प्रोटेक्ट झाल्या पाहिजे, त्यांना रिस्टोर करता आलं पाहिजे. If however a site loses the characteristics which allowed for it be originally included on the World Heritage Site, the World Heritage Committee can choose to delete the site from the list. ज्या कारणासाठी त्या वर्ल्ड हेरिटेज साईटला निवडलं होतं ते कारणच जर नष्ट झालं तर त्या वर्ल्ड हेरिटेज कमिटीला हे अधिकार आहे की ती काय करू शकते, त्या साईटला त्या लिस्टमधनं काढू शकते. टू लर्न मोर अबाउट वर्ल्ड हेरिटेज साईट विजिट वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट, दॅट इज whc.unesco.org. सो या साईटवर तुम्हाला आणखी वर्ल्ड हेरिटेज साईटबद्दल माहिती मिळू शकते. सो स्टुडंट्स, आय होप दॅट यू गॉट द लेसन. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस नेक्स्ट लेसन. थँक यू.